पाहतोय की आज आमदार सुरेश धस मस्साजोग व परळी या दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली। त्यानंतर ते आज परळी येथील महादेव मुंडे या कुटुंबियाची भेट घेणार आहेत। मुंडे कुटुंबीय आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं एवढ्यात आपण जाणून घेऊया। काय सांगाल, आज आमदार सुरेश धस आपल्याबरोबर भेट घेणार आहेत, काय मागणी असणार आपली? नाही, एवढीच मागणी की त्यात SIT लावावं, फास्ट तपास करून आरोपी तात्काळ अटक करावं। 6 महिने होऊन उलटून गेले। पहिले अधीक्षक साहेबांची भेट घेतली, आता नवनीत काळप साहेब आले, त्यांनी आपल्याला तपासाची वेग वाढवली आहे। त्यांनी मग अद्याप तपास झाला नाही, का झाला नाही का नाही SP साहेबांना माहीत आहे। पटकन आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्यावा, एवढंच आमची मागणी। नक्कीच आपल्याबरोबर आता सध्या ताई देखील आहेत। ताई, काय मागणं असणार आहे आपली? आणि आज आमदार धस साहेब देखील भेट घेणार आहेत, काय प्रामुख्याने असणार? धस साहेबांना एवढीच विनंती आहे की आम्हाला तत्काळ तुमच्या मार्गदर्शनाखाली, जसं तुम्ही वाचा फोडली ह्या प्रकरणाला, तसं तुमच्या मार्गदर्शनाखाली SP सरांना बोलून SIT CID द्या, नाहीतर मग त्यांच्याच्यानं तपास असलं तर तत्काळ आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्या। आपण उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे, काय त्याबाबत काय सांगाल? हां, उपोषणावर तर ठामच आहे। जर मला आरोपी नाही सोमवारपर्यंत निष्पन्न केले, मी त्यांना 15 दिवसाचं दिवस दिले होते, जर त्यांनी मला सोमवारपर्यंत नाही निष्पन्न केले आरोपी, तर मी मंगळवारी उपोषणाला तर ठामच आहे। कुठं उपोषण असणार आहे आपलं? SP ऑफिस समोरच। आपल्याबरोबर त्यांचे कुटुंबातील हे देखील आहेत आजोबा, काय सांगणार आहे? धस साहेब भेट घेणार आहेत, काय मागणी आपली, नेमकं न्याय कशा? नाही, न्यायच पाहिजे ना आपल्याला। धस साहेबांनी उघडं जे संतोष देशमुखच्या प्रकरण निघालं, त्याच्यानंतर धस साहेबांनी ह्या बी प्रकरणात वाचा फोडली, तर ह्याच्यात न्याय मिळावा मला। लहान त्यांचे मुलं देखील आहेत। बाया, काय सांगशील, काय तुझं मागणं आहे? आमचं मागणं सुरेश धसला हेच आहे की आमच्या केसला SIT आणि CID दाखल करा, आणि जे नवनीत कावत सर केसमध्ये इन्वॉल्व आहेत ते बी त्यांना बी जरा फास्ट केस सॉल्व करावं, ही आमची मागणी असणार। आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये SIT असेल, SID असेल, याची चौकशी लवकरात लवकर करावी, अशी मागणी या मुंडे कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, परळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।